22 तारखेला नवी मुंबईमधील सीवूड्स येथे एका खासगी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलावरती बस चालकाकडून अनैसर्गिक कृत्य झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट देखील निर्माण झाली। नवी मुंबईमधील सीवूड येथील एका शाळेमध्ये एका बस चालकाकडून 4 वर्षाच्या मुलावरती हा अत्याचार झाला। या घटनेनंतर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली। अशातच आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर आंदोलन केलं। यावेळेला पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। शाळेच्या बस चालकांनी 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावरती केलेल्या अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली। 22 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक केले आणि त्याच्या विरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण म्हणजे पॉस्को कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलाय। पालकांनी शाळेबाहेर हातामध्ये फलक धरून आज आंदोलन केलं आणि मुख्याध्यापकांना काढून टाकण्याची देखील मागणी केली। अनेक आंदोलकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केल्याचं देखील आज पाहायला मिळालं। मॅडम, हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाहीये। बसमध्ये कॅमेरे पण होते, त्याचे फुटेज पण चेक केले, पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही। हा इन्सिडेंट ॲक्च्युली झालेला आहे वॉशरूम मध्ये। आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत, त्यांनी स्वतःहून म्हटलंय, बोलता नाही येत म्हणजे थोडं तुटक तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूम मध्ये नेलं, ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय। तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलो की बसमध्ये झाला, मी बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे। ॲक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू। सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी त्या मुलांनी हाताने दाखवलं की हाच तो माणूस आहे, हेच अंकल आहेत, याच अंकलनी मला नेलेलं आहे। पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे, पण त्याच्यानंतर काय, प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेंटची घेतलेली नाही आहे। आमची डिमांड आहे की ॲटलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर, एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ॲटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे। आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे। सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ॲक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं।